आत्मवंदन सगळ्यांना खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. आपल्या आजच्या 9व्या आठवड्याच्या सत्रामध्ये सगळ्यांचं, सगळ्या कुटुंबियांचं स्वागत आहे. आजचं सत्र सुरू करण्यापूर्वी आपण सगळेजण डोळे मिटू, आपल्या हृदयावर जाऊ आणि बाबाजींनी सांगितलेली सत्य आपल्या हृदयामध्ये फील करू. आपल्या उच्च स्वचे भावतर बाबाजींचे, पितामह पत्रीजींचे ज्यांनी आनापानसती ध्यानाचा मार्ग आपल्याला दाखवला. ह्या सगळ्या महान अशा मास्टर्सचे आपण सगळेजण आभार व्यक्त करू. आपल्या हृदयात जाऊन स्वतःचे आभार व्यक्त करू आणि मग सत्राला सुरुवात करू. डोळे मिटू आपण सगळेजण. एक मोठा श्वास घेत सगळ्यात आधी तर आपण वर्तमान क्षणामध्ये येऊ. जिथे कुठे आपण आहोत आपल्या मनाला घेऊन या. केवळ आपण शरीराने इथं असतो पण आपलं मन मात्र खूप ठिकाणी भरकटलेलं असतं. मोठ्या मोठ्या श्वासांनी आपल्या शरीराला फील करा. आपले डोळे, मस्तक पूर्ण रिलॅक्स सोडा. अगदी ढिला, खांदे अगदी ढिले सोडायचे, शिथिल. संपूर्ण शरीर पूर्ण रिलॅक्स करा. आता सकाळी उठल्यापासून आतापर्यंत पूर्ण दिवसावर आपली नजर फिरवा. एकदम पटकन, झटकन असा एक रिव्ह्यू आपल्या दिवसाचा. क्विक रिव्ह्यू. बघा सकाळपासून आतापर्यंत आपण काय काय केलं. आज दिवसभरातले आपले सगळ्यांचे जास्तीत जास्त विचार कोणते होते. आज कशाची चिंता होती आपल्याला. आपण कुठल्या विचारात होतो. कुठल्या गोष्टीला आपण जास्त एनर्जी दिली आज ते आठवा. असे कुठले विचार आहेत जे वारंवार माझ्या मनात येत होते. माझ्या शरीरासंबंधी, पैशासंबंधी, घरच्या नात्यांसंबंधी, आपले भविष्य, भूतकाळ काय होतं आज, आपण काय कशावर जास्तीत जास्त आपला वेळ घातलाय, कुठल्या विचारांवर. तो विचार आठवा. आता आपल्या हृदयात जाऊन एक मोठा श्वास घ्या. नाकाने श्वास घेत तोंडाने बाहेर सोडा. पुन्हा दीर्घ श्वास घेत आपल्या तोंडावाटे तो श्वास बाहेर जाऊ दे. आता जो कुठला विचार होता दिवसभर आपल्या मनात, ज्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने तो विचार आठवला, आपण त्याला खूप ऊर्जा दिली आपली, त्या विचाराला आत्ता ह्या क्षणाला प्रेम पाठवा. तो काळजीचा विचार असेल, भीतीचा विचार असेल, मी तुला खूप प्रेम आणि प्रकाश देतो. तर आपल्या हृदयामध्ये छातीच्या मधोमध आपले श्वास फील करा. आपल्या डोळ्यासमोर आपल्या सगळ्यांचे आवडते, लाडके, प्रिय महाअवतार बाबाजी आणा. ज्या कुठल्या स्वरूपात आपल्याला दिसतात त्या स्वरूपात आणा.
बाबाजींना म्हणा, बाबाजी, आम्ही तुमच्या प्रकाशात इथं आलो आहोत. जे काही तुम्ही शिकवत आहात आम्ही ते हृदयात उतरवत आहोत. एक प्रयत्न करत आहोत. तुम्ही आमच्याकडून सर्वोच्च हिताचं हे सत्य आमच्या आतमध्ये उतरवण्यासाठी आमची मदत करा. आता हृदयात राहूनच आपला उच्च आत्मा, उच्च स्व, त्याचं स्वरूप आपल्याला माहित नाहीये. पण केवळ हृदयातून म्हणा. तुम्ही त्याला ज्या पाहिजे त्या स्वरूपात बघू शकता. एक पांढरा प्रकाश, गोल्डन लाईट, एखादी ज्योत, प्रकाशाची ज्योत, किंवा नसेलच तर केवळ आपल्या हृदयात भावनेनी फील करा. श्वासांनी ही शांतता अनुभव करत म्हणा, हे माझा सुंदर प्रिय उच्च स्व, माझा उच्च आत्मा सतत मला तुझे मार्गदर्शन करतोस, आतून आवाज देतोस, जे काही सांगतोस त्यासाठी मी तुझी खूप आभारी आहे. हे माझा सुंदर उच्च स्व, तू क्षणोक्षणी माझ्यासोबत आहेस, होतास. मला योग्य मार्गावर ठेवल्याबद्दल तुझे अनेक अनेक आभार आहेत. ज्यांनी आपल्याला निर्माण केलं त्या निर्मात्याला आपण आभार व्यक्त करू. हे परमप्रिय ईश्वरा, माझ्या निर्माता, मला निर्माण केल्याबद्दल तुझ्या विचारातून तुझे अनेक आभार आहेत. मला संपूर्ण ठेवल्याबद्दल, परिपूर्ण ठेवल्याबद्दल तुझे आभार आहेत. या शरीरात येऊन हा अनुभव दिल्याबद्दल तुझे आभार आहेत. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. मी माझ्या ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, उत्साह, समाधान सर्व व्यापक आहे, परिपूर्ण आहे. मी सुद्धा प्रेम, प्रकाश, करुणा, आनंद, उत्साह, समाधान सर्व व्यापक, परिपूर्ण, सार्वभौम आहे. जे कुठले आपल्या ईश्वराचे गुण आपल्याला आठवतायत ते आठवा आणि स्वतःला द्या. मी सुद्धा तेच सगळे गुण आणि विचार आहे जे माझे ईश्वराचे आहेत. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच प्रतिमेत बनला आहात. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुमच्याकडे जाण्यासाठी एक योग्य स्थान आहे. तुम्ही शांतपणे त्या स्थानी निघून जा. हे उच्च स्व, या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आपल्या हृदयातून या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना प्रेम आणि प्रकाश पाठवा. माझी आभा उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपल्या हृदयातून ज्या कुठल्या व्यक्तीचा, वस्तूचा, प्रदेशाचा, देशाचा
राज्याचा, शहराचा जो काही विचार येतोय त्याला आत्ता या क्षणाला प्रेम पाठवा. पशु, पक्षी, झाडं, डोंगर, संपूर्ण पृथ्वी माता, ब्रह्मांड, अनेक अनेक विश्व आहेत, खूप गॅलेक्सीज आहेत. त्या सगळ्या ब्रह्मांडाला जे जे ईश्वराच्या विचारातून निर्माण झालेत, जी जी ईश्वराची रचना आहे, अगदी धुळीच्या कणापासून, रेणूपासून, अणूपासून ब्रह्मांडापर्यंत, त्या सर्वांना खूप प्रेम आणि प्रकाश. कारण मी ईश्वराच्या रूपात बनले म्हणून मी प्रेम आहे. पाहिजे तिथं प्रेम पाठवू शकते आणि आत्ता ह्या क्षणाला मी पाठवते. जी कुठली लोक आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, ज्या वस्तू येत आहेत, त्या सगळ्यांना प्रेम प्रकाश पाठवा. असे कुठले पशु, प्राणी, जे काही आपल्याला आठवतंय त्या सगळ्यांना प्रेम पाठवा. हृदयातून बाहेर पडती ऊर्जा जसे आपले श्वास बाहेर पडताना आपल्याला जाणवतात, त्यांचा स्पर्श होतो, अगदी तसंच आपल्या हृदयातून प्रेमाची ऊर्जा जाताना फील करा. आणि स्वतःचे देखील आभार व्यक्त करत, आपल्या सद्गुरूंचे, सगळ्या संतांचे, इष्टदेवतेचे आभार व्यक्त करत, जे कोणी एंजल्स, आर्केंजल्स आपल्या सोबत आहेत, या ब्रह्मांडात आहेत, जे मानव जातीच्या कल्याणासाठी मदत करतायत, काम करतायत, त्या सगळ्यांना आपण प्रेम पाठवू आणि आपण सगळेजण आपल्या या सत्रामध्ये सहभागी होऊ. मी स्क्रीन शेअर करते. आपला राहिलेला धडा आपण आज सुरुवात करू. ज्यांना कुणाला वाचायची इच्छा आहे किंवा स्वातीताई तुम्हीच जर कंटिन्यू करणार असाल तर करू शकता. काल आपण बघितलं की आपल्या इच्छा कुठल्या आहेत, त्या इच्छांचा आपण दावा करणार म्हणजे काय, आपण क्लेम करणार आता त्या इच्छा. तुम्ही मॅनिफेस्टेशन बद्दल जर ऐकलं असेल ना युट्यूबवर, तर तुम्हाला ती आयडिया असणार आहे. जे कोणी युट्यूबवर आपल्याला मॅनिफेस्टेशन शिकवतात त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल की क्लेम इट, क्लेम करा म्हणजे दावा करा. तर जेव्हा मी ऐकायचे तेव्हा मला ते कळायचं नाही नेमकं काय दावा कशासाठी करायचा आपण, हे काय असतं. पण जसं जसं युनिफाईड मध्ये बाबाजींच्या ह्या धड्यापर्यंत पोहोचले तेव्हा समजलं त्याचं कनेक्शन कसं आहे ते. तर ह्या धड्यामध्ये आपण काल बघितलं की आपल्या इच्छा म्हणजे आपण समाजाकडून आलेल्या, आपल्या नातेवाईकांकडून आलेल्या त्याच असतात. शक्यतो करून आपल्याला कळत नाही बऱ्याच वेळेला, आपल्याकडे ती क्लॅरिटी नसते की मला नेमकं पाहिजे काय. तर ह्यासाठी हा धडा आपल्याला मदत करतो. हा आठवडा जेव्हा कधी तुम्हाला असं आयुष्यामध्ये कुठल्याही टप्प्यावर म्हणजे युनिफाईड सुरू आहे ठीक आहे, पण युनिफाईड जेव्हा संपेल त्यानंतर सुद्धा तुम्ही हा सराव जेव्हा जेव्हा तुम्ही कधी असं वाटेल मला की मला काय पाहिजे समजत नाहीये, त्यावेळेस शांत बसून आज जाऊन तुम्ही हा सराव करायचा. त्यावेळेस तुम्हाला तुमची खरी इच्छा काय ते तुम्हाला उच्चस्व सांगेल. तर काल आपण इथंपर्यंत आलो होतो की आपण आपल्या उच्चस्वाला म्हटलं होतं हे वाक्य बघा की हे उच्चस्व कृपया मला माझ्या खऱ्या इच्छा सांगा. इथपर्यंत आपण आलो होतो. त्यानंतर आपण बघितलं की त्या शांत वेळेमध्ये ज्या इच्छा येतात त्या लिहून घ्यायच्या. हे वाक्यापर्यंत आपण आलो होतो की तुम्हीच त्या सर्व गोष्टी आहात आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हीच आहात. म्हणजे ज्या ह्या रचनेमध्ये ईश्वराच्या विचारातून जे काही निर्माण झालंय त्या सगळ्यांसोबत आपण एक आहोत. याचा अर्थ पहिला धडा बाबाजींनी सांगितलं होतं की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीसोबत आपण जोडलेले आहोत प्रेमाच्या नात्याने, प्रेमाने. म्हणून हे वाक्य असं दिलेलं आहे की सगळ्या गोष्टी तुमच्या वापरासाठी आणि आनंदासाठी आहेत. इथपर्यंत आपण थांबलो होतो. तर इथून आता वाचायला सुरुवात करू. कोण वाचतं? स्वातीताई वाचताय तुम्ही की अजून कोणी कुणाला इच्छा आहे? आहेत का स्वातीताई? वाचते.
हा, वाचा वाचा. हो हो आहे ना. हे सत्य मालकी नावाच्या मानवनिर्मित भ्रमापेक्षा वेगळे आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकात मिसळू नका. फक्त लक्षात ठेवा की सर्व काही आणि प्रत्येकजण आपल्या आनंदासाठी बनलेला आहे. केवळ प्रेम, कृतज्ञता आणि क्षमाशीलतेने तुमच्या वापरासाठी याचा दावा करणे आवश्यक आहे. तुम्ही केवळ स्वतःसाठी किंवा कोणत्याही सेल्फिश स्वार्थी हेतूसाठी ज्याचा दावा करत आहात त्यावर तुम्ही हक्क सांगू शकत नाही किंवा वापरू शकत नाही. तसेच त्या कोणत्याही वस्तूचा आनंद घेऊ शकत नाही. नक्की नक्कीच इथे सेल्फिश याचा संदर्भ निम्न सोबत आहे. तुमचा उद्देश उच्च स्वच्या दृष्टीतून सेल्फिश असणे आवश्यक आहे. हा. आता ना, सुदैवाने तुम्हाला मी हं, एवढं हं. सांगते स्वाती ते. आता हे थोडस नीट समजून घ्या, थोडस म्हणजे शब्दांमध्ये, कारण हे पुस्तक ज्यांच्याकडनं आलेलं आहे, रॉजर सरांकडनं आलेलं आहे. त्यांच्या इंग्लिशचं जे पुस्तक आहे त्यामधली जी एक लिहायची बोलायची पद्धत आहे ती आपल्या मराठी भाषेपेक्षा म्हणा किंवा हिंदीपेक्षा थोडी वेगळी आहे. त्यामुळं इथं जे सेल्फिश जे शब्द आहे ना तो तसाच ठेवलाय, जेणेकरून ते समजावं की ते काय सांगतायत नेमकं, बरं का. तर थोडंसं इथं नीट समजून घ्या की आपल्याला ना आपल्या समाजामध्ये अनेक लोकांच्या मध्ये खूप एक खूप असा मोठा एक भ्रम पण असतो बऱ्याचदा, की दिलेलं असतं आपल्याला निसर्गाने बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात, पण आपण त्या अं, खूप भ्रमात राहून वापरतो. म्हणजे असं वाटतं आपल्याला की ह्याचा त्याग करावा का काय. त्यागाची एक एक कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे, पण खरं तर इथं काय सांगितलंय की सगळं काही, म्हणजे ज्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये सगळीकडे निसर्गामध्ये जे काही बघतो ना ते सगळं आपल्या वापरासाठी आणि आनंदासाठी आहे. हे सत्य आहे की प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी आहे, मानवासाठी वापरण्यासाठी आनंदासाठी आहे, बरं का. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला सवय आहे की प्रत्येक गोष्टीवर मालकी हक्क गाजवण्याचा. म्हणजे लोक इतकं संत आणि देव यांच्यावर सुद्धा मालकी गाजवतात की ह्या आमचे सद्गुरू आहेत, ह्या आमचे हे आहेत. अशा पद्धतीने मालकी जो शब्द आहे ना, की हे सत्य मालकी नावाच्या मानवनिर्मित भ्रमापेक्षा वेगळे आहे. की आपण प्रत्येक गोष्ट वापरायची आनंदाने, आणि ती ईश्वराची आहे. आणि आपण केवळ या पृथ्वीवर येऊन आपण केवळ तो उपभोग घेतोय, वापरतोय, आनंद घेतोय त्या गोष्टींचा. पण तिथं मालकी जसं आपण इतर प्रॉपर्टीवर आपली दाखवतो की हे आमचं जमिनीवर पण आपली मालकी असती. सगळीकडे आपण आपली हे केलं, आपल्या समाजामध्ये एक तसं स्ट्रक्चर आहे, त्याप्रमाणे आपण असतो. पण इथं सांगितलं की हे थोडंसं वेगळं आहे, की जे आपण आता म्हणजे ज्या गोष्टी आपल्यासाठी दिल्यात तर त्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टींवर आपण हक्क नाही गाजवू शकत, असं सांगायचं. म्हणजे जे आहे ते ईश्वरानी आपल्या प्रेमापोटी आपल्या आनंदासाठी निर्माण केलंय. पण जी आपण मालकी म्हणतो, एक स्वामित्व हे करतो, तसं नाहीये. मी इथे एक छोटासा अनुभव सांगते तुम्हाला. एका आपलेच एक हे आहेत, संत आहेत. मी नाव नाही घेणार त्यांचं, कोण आहेत ते. तर त्या स्त्री आहेत, म्हणजे होत्या. तर मी बरेच वर्ष झाले त्यांची उपासना करायची. एकदा माझ्या आईला असं वाटलं की त्यांचं भजन जे आहे ते ऑनलाईन घ्यावं, कारण तेव्हा सगळ्यांना वेळेमुळं एकत्र जमून ते भजन करणं शक्य नव्हतं. म्हणून तिचा एक हेतू शुद्ध होता, आणि आई म्हणत होती की आता कुणी एकमेकांना भेटत नाही, तसं होत नाही, तर आपण ऑनलाईन भजन घ्यावं. म्हणून तिने तो हेतू, जे त्यांच्या सेवेतल्या एक होत्या ताई, त्यांना सांगितला. तर त्या ताईंनी सांगितलं, असं ऑनलाईन भजन वगैरे आपल्यात चालत नाही, तुम्ही घेऊ नका. आता झालं काय की खूप दिवस झाले त्या सेवेसाठी, भजन सेवा जी जी त्या गुरूंना प्रिय होती, त्यांची अनेक भजन आहेत, आणि त्यांची इच्छा होती की भजनातून लोकांचा भक्तीनी जो हृदय असतं ना, म्हणजे हृदयावर त्याचा परिणाम व्हावा, लोक त्या निमित्ताने का होईना अध्यात्माकडे वळतील, असं ते एक हेतूनीच सगळं सुरू केलं होतं ना त्यांनी सुद्धा. पण त्या ताईंनी स्पष्ट सांगितलं की ऑनलाईन भजन वगैरे घ्यायचं नाही, आपल्या ह्याच्यात चालत नाही. आता खरं तर त्या सद्गुरू ज्या आहेत त्या नाहीयेत, शरीर रूपामध्ये नाहीयेत. पण त्यांची पुढची जी लोक असतात,
ती असे काहीही नियम काढतात की भजन ऑनलाईन घ्यायचं नाही. आता भजन ऑनलाईन घेण्यामागं काय हेतू होता, की जी लोक लांबून लांबून त्या मंदिरामध्ये येऊ शकत नाहीत, किमान ऑनलाईन, आणि बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन चालतो सुद्धा, हे माहीत करून घेऊनच तो हेतू हे केला होता. तो माझ्या आईनी म्हटला होता म्हणून त्याचा प्रॉब्लेम नाहीये. पण अ, जेव्हा असं कुणीतरी सांगतं की नाही हे असं चालत नाही, तसं चालत नाही. जेव्हा त्या गोष्टी तुम्ही केल्या, भजन केलं समजा, आणि त्या देवतेला किंवा त्या गुरूंना ते आवडत नसेल, तर ते गुरु स्वतःहून शिक्षा करतील ना. ह्या बाकीच्या लोकांनी हे असं मालकी गाजवण्याचं काय कारण आहे? कारण जो हेतू आहे तो काय आहे? ईश्वरासोबत आपण एक आहोत. आपण ईश्वराच्या गुणांना, विचारांना, त्याच्या त्याच्या चरित्राला आठवतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्यांच्या मार्गावर चालण्याचा हाच हेतू होता. त्याच्यातून काही वेगळं काही सिद्ध करायचं नव्हतं. पण इथं सुद्धा लोक हे आमचे आहेत, हे सद्गुरू आमचे आहेत, आणि हे असं चालत नाही, हे असं होत नाही, असं म्हणून ऑनलाईन भजन घेण्यास त्यांनी विरोध केला आणि ते भजन शेवटी झालं नाही. पण ती गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली, की ईश्वर असा कसा असेल ना ईश्वर, की जो तुम्हाला भजन घेण्यापासून, कीर्तन करण्यापासून, चांगलं काहीतरी एक सत्संग करण्यापासून रोखतो. असं कसं होऊ शकतं? तर हे मला, जेव्हा मी हे धडा वाचत होते त्यावेळी सुद्धा, तेव्हा मला ते उदाहरण आठवत होतं, की आपण इतक्या आपल्या तर गोष्टींवर मालकी ठेवतोच, पण आपण त्या गुरूंवर, त्या देवावर सुद्धा मालकी गाजवतो, की हे आमचेत, हे स्वामी आमचेत, हे आश्रम असेल किंवा जे काही असेल ते आमचे, आणि ते आमचेच सगळे नियम, तिथं स्वामींवर आमचाच हक्क. अशा पद्धतीने लोक म्हणजे इतक्या इथं जाऊन लोक देवाला सुद्धा सोडत नाही, तिथं सुद्धा आपली मालकी गाजवतात की हे आमचे असं म्हणून. तर तो एक प्रसंग माझ्या लक्षात राहिला कायम. म्हणून इथं सांगितलं की मानव निर्मित भ्रमापेक्षा वेगळे आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकात मिसळू नका. फक्त लक्षात ठेवा की सर्व काही आणि प्रत्येक जण आपल्या आनंदासाठी बनलेला आहे. आपल्या आनंदासाठी प्रत्येक जण आहे, म्हणजे आपल्या घरातले लोक सुद्धा जे आपले शत्रू आहेत, किंवा असे आपले बाहेरची सुद्धा लोक की जे आपले शत्रू आहेत, दुश्मन म्हणतो आपण त्यांना, पण ते सगळेजण आपल्याला कुठेतरी एक टोचणी देऊन 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 कुठेतरी ढकलतायत. ज्या माणसाला एकटं पाडलं जातं घरामध्ये, अनेक स्त्रिया आहेत, किती जण तरी फोन करून दुःख सांगतात किंवा टॅरो रिडिंग घेतात किंवा काय, अशा सगळ्या बायकांना ज्यांना असं त्रास होतो घरचा कुठलाही असं काही, त्या बायका सगळ्यात जास्त स्ट्रॉंग राहतात पुढे जाऊन. कारण ती वेळ जेव्हा येते ना, की कुणी मदतीला येत नाही किंवा तुम्हाला कुणी समजून घेत नाही, त्यावेळेस ती बाई जशी उभी राहती ना, की पुन्हा कुणावर एक डिपेंडन्सी अवलंबून राहायची वेळच येत नाही. इतकी तिच्यामध्ये शक्ती तिची जागृत होती आतली, आणि हे सतत कुणीतरी माझ्यासोबत आहे, माझं ऐकणारं, माझं समजून घेणारं, मला हे करणारं, असं असताना कदाचित त्या बाईला तेवढी गरज लागत नाही ती शक्ती जागृत करायची. पण ज्यावेळेस असं होतात, असे अनुभव येतात, अशा काही जबाबदाऱ्या, अशी काही आपल्या आयुष्यात परिस्थिती येते, त्याच वेळेस आपली खरी शक्ती काय आहे आपल्याला समजते. तिथून ती बाई काही का असेना हात पाय मारून काहीतरी स्वतःचं निर्माण करते. असं काहीतरी होतं की तिला जाणवतं की आता मला स्ट्रॉंग होण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे आपण जरी त्या लोकांना असे समजत असलो, तरी ती लोकं आपल्याला एका चांगल्या स्थितीलाच पोहोचवत असतात. बरं, घरामध्ये बघा एकत्र कुटुंब असेल, वेगळे होतात. पण ते वेगळं झाल्यानंतरच त्यांना पुढे जाऊन बरीचशी त्यांची स्वतःची शक्ती कळते, की काय करता येतं आम्हाला. किती जणांचं तरी वेगळं झाल्यानंतर, घरातून वेगळे बाहेर पडल्यानंतर त्यांची प्रगती जास्त होते. कारण त्यांना आता कळतं, की आता काय करायचं ते आम्हालाच करायचं. अशी एक अशी उदाहरणं आठवा. म्हणून असं म्हणलं, की सगळं काही आपण जरी त्या एका रिॲलिटीमध्ये असलो, आपल्याला ते शत्रू वाटत असतील, आपल्याला त्रास देणारे असतील, तरी जसं बाबाजींनी 6व्या धड्यात सांगितलंय, सत्यासहित क्षमा करणे, की तुम्हीच त्यांना सांगितलेलं आहे सगळं करायला आणि त्याप्रमाणे ते रोल करतात. म्हणून इथं म्हणले, की सगळं काही, सगळ्या वस्तू, सगळी माणसं हे सगळे आपल्या आनंदासाठी बनलेले आहेत. कदाचित आत्ता आपल्याला हे वाक्य थोडं पचायला जड जाईल, पण ते सत्य आहे, जे आपण 6व्या धड्यात पण शिकलोय. केवळ प्रेम, कृतज्ञता आणि क्षमाशीलतेने तुमच्या वापरासाठी याचा दावा करणे आवश्यक आहे. हे वाक्य खूप महत्वाचे, लक्षात ठेवा. प्रेम, कृतज्ञता आणि क्षमाशीलता. 6वा धडा पूर्ण क्षमाशीलतेवर आहे. क्षमाशीलता म्हणजे काय नेमकं? की किमान मला करायला मी तयार आहे. ते होईल, किती होईल माहित नाही मला. है ना? समजा माझ्या मनात खूप अडी आहे, पण मी तयार आहे.
ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते, माझ्याकडनं होतंय का. मग बाबाजी म्हणतात की तुम्ही क्षमा करता म्हणजे प्रेम पाठवता. मग रोज 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 त्या लोकांना डोळ्यासमोर आणायचं, त्यांना जे काही आपल्या बाबतीत झालेलं आहे हे माहीत असून, ती जाणीव असून सुद्धा म्हणायचं की तुम्ही तेच केलंय जे मी सांगितलंय आणि मी क्षमा करते, क्षमा करते, तुम्हाला प्रेम पाठवते, असं म्हणून किमान माझ्याकडे ते करण्याची वृत्ती तरी आहे का. अजून एक महत्वाचं म्हणजे कृतज्ञता, आभार. आपण बाबाजींना आभार मानतो ना, ते बाबाजींसाठी नाही, ते आपल्यासाठी. देवाचे आभार मानतो ते आपल्यासाठी. कारण जेव्हा कधी आपण घरातल्या सुद्धा आणि बाहेरच्या सुद्धा किंवा माणसांचे जितके आभाराच्या स्थितीमध्ये असतो आपण, ग्रॅटिट्यूड, तितके आपले व्हायब्रेशन्स वाढतात. कारण आपण त्यावेळेस ना, जेव्हा माझ्या आयुष्यात ती गोष्ट नाहीये सुद्धा, अफर्मेशन्स ऐकले असतील, नसताना सुद्धा मी त्या गोष्टींबद्दल आभारी आहे. दुःख आहे तरी पण मी आभारी आहे, की भगवंता हे जे दुःख माझ्या आयुष्यात आहे, हा जो त्रास आहे, तरी सुद्धा मी तुझे आभार मानते. हे जेव्हा आपण करतो ना, रोजच्या रोज नियमितपणे, तेव्हा ते दुःख, ती परिस्थिती कधी निवळून जाते कळत नाही. कारण आपले व्हायब्रेशन्स इतके वाढलेले असतात, ऊर्जा वाढलेली असते आभाराने. म्हणून प्रेम, कृतज्ञता आणि क्षमाशीलतेने आपण मॅनिफेस्ट करताना बऱ्याच वेळेला ती कृतज्ञता नसते आतमध्ये. ते प्रेम नसतं आतमध्ये. फील करत नाहीत आपण. म्हणतो ना, म्हणून मॅनिफेस्टेशनमध्ये किंवा इच्छापूर्तीमध्ये खूप अडथळे येतात. मग काही लोकांचं पूर्ण होतं. अगदी म्हणजे एवढ्या-एवढ्या इच्छा पण पूर्ण होतात आणि काही लोकं वर्षानुवर्ष करत असतात. पण आतमध्ये कृतज्ञता नाहीये. एक असा आभार भाव नाहीये भगवंताबद्दल. प्रेम नाहीये आपल्या हृदयामध्ये. त्यासाठी हे पुढे पण आता सांगितलेलं आहे आपल्याला, की प्रेम, कृतज्ञता आणि क्षमाशीलतेने तुमच्या वापरासाठी याचा दावा करणे आवश्यक आहे. तुम्ही केवळ स्वतःसाठी किंवा कोणत्याही सेल्फिश हेतूसाठी ज्याचा दावा करत आहात, त्यावर तुम्ही हक्क सांगू शकत नाही किंवा वापरू शकत नाही. तसेच त्या कोणत्याही वस्तूचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने. मला हे पाहिजे, अ, एखाद्या व्यक्तीबद्दल समजा, मला ह्या व्यक्तीबरोबर लग्न करायचंय. असं जर एक आहे. पुढे जाऊन ते उदाहरण पण दिलेलं आहे त्यांनी. तर असा कुठला जो इच्छा करतो ना आपण, त्याच्यामध्ये मी केवळ माझा विचार करते. किंवा उदाहरण सांगते, आपल्या जवळच्या एका व्यक्तीने कुठे जाऊ नये ट्रिपला. माझ्याबरोबर थांबावं असं वाटत असेल आपल्याला. पण त्यावेळी प्रेमानेच असेल हेतू, की मला एकटीला बोर होईल म्हणून यांनी जाऊ नये, माझ्यासोबत थांबावं. आता एक छोटं उदाहरण देते. ह्यामध्ये आपण फक्त आपला विचार करतो, की मला नकोय म्हणून. पण ज्या व्यक्ती त्या ट्रिपला जाणार आहेत, ज्यांना जायची इच्छा आहे आतून, त्यांचा नाही विचार करत. तर हे झाला सेल्फिश हेतू, म्हणजे तो मी माझ्या दृष्टीनेच फक्त बघते, म्हणून तिथं असं लिहिलेलं आहे, की तेव्हा त्यावर तुम्ही हक्क म्हणू नका, म्हणजे अशी इच्छा करू नका किंवा त त्यावेळी तुम्ही ते वापरू शकत नाही. अशी कुठली पण वस्तू, म्हणजे असं असेल की समजा अं, जे सरकारी बसेस आहेत, सरकारी हे ते ज्या गोष्टी आहेत, त्यावर जर आपण आपलाच दावा करायला लागलो, की याच्यावर फक्त आमचाच हक्क आहे, तर चालेल का? त्या सगळ्यांच्या वापरासाठी असलेल्या वस्तू आहेत. पण तिथं जर आपण स्वतःच्याच हेतूनी, स्वार्थापायी असं जर म्हणायला लागलो, की उद्या ही ही रेल्वे फक्त माझीच आहे, असं म्हणू शकत नाही आपण ना. तर त्या पद्धतीने हे सांगितलेलं की ज्या कुठल्या गोष्टी अं, केवळ तुम्ही स्वतःचा हेतू बघू नका त्याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये जर 4 लोकं असतील किंवा ती कुठल्यातरी अशी एक प्रॉपर्टी असेल, काही असेल, की जे सगळ्यासाठी, मानवांसाठी, सगळ्या लोकांसाठी, तिथं तुम्ही हा हेतू म्हणू शकत नाहीत. त्याच्याकडे अशा हेतूनी बघू शकत नाहीत. आता इथं जे सांगितलं ना, नक्कीच इथे सेल्फिश याचा संदर्भ निम्न स्व सोबत आहे, म्हणजे आपल्यासोबत. आपला उच्च स्व म्हणजे आपला अंतरात्मा, निम्न स्व म्हणजे आपण शरीरात असणारी, जे पंचेंद्रियांनी कार्यरत असतो, ज्यांना फक्त आपली ही बुद्धी आणि एवढंच सगळं माहिती आहे. आपला उच्च आत्मा, उच्च स्व. म्हणून इथं म्हणलं, की संदर्भ काय आहे ह्याचा, की सेल्फिश म्हणजे फक्त मी माझ्या माझ्या दृष्टीतून बघते. ह्या द्वैतात राहून, या रियालिटीमध्ये इथूनच बघते फक्त. मला वाटतंय हे मला पाहिजे. पण ते पाहिजे असताना त्याच्यामध्ये माझा हेतू कसा आहे? केवळ मी माझाच विचार करतेय का? हे महत्वाचं आहे. मला वाटतं की माझ्या मुलांनी इथंच ऍडमिशन घ्यावं, ह्याच कॉलेजला घ्यावं किंवा ह्याच गावात राहावं, माझ्याच गावी राहावं, दुसरीकडे जाऊ नये. पण त्याच्यासाठी ते चांगलं आहे.
त्याची इच्छा आहे की जाऊन बाहेरच्या कुठल्या तरी गावामध्ये देशामध्ये जाऊन शिकावं, चांगल्या कॉलेजला. पण माझी इच्छा आहे की जवळ राहावं माझ्या मुलांनी. मग आता हे विचार करा, ह्याच्यामध्ये हेतू कोणाचा कसा आहे? मी फक्त माझाच विचार करते का? हे सगळं ह्याच्यात आलं. म्हणजे ह्या पद्धतीने इथं सांगितलंय तुमचा उद्देश उच्च स्वच्या दृष्टीतून सेल्फिश असणं आवश्यक आहे. आता ह्याचा अर्थ काय आहे? मला जे योग्य वाटतंय ना, ते योग्य नाहीये, नसेल कदाचित माझ्या मुलासाठी, माझ्या फॅमिलीसाठी. मी जे म्हणते की आपण ह्या एरियात राहायला जाऊ, पण माझ्या फॅमिलीसाठी, सगळ्यांसाठी ते सोयीस्कर नाहीये. मग उच्च स्व, आपल्या उच्च आत्म्याला सगळं माहितीये की कुठे असल्यानंतर मला जास्त चांगलं आहे, किंवा आपल्या मुलांना बाहेर गेल्यानंतर त्याचं चांगलं होणार जास्त. आणि जेव्हा मुलं लांब जातील त्यावेळेस कदाचित आईला वेळ मिळेल स्वतःसाठी, किंवा एक स्वतःची स्ट्रेंथ कळेल, किंवा अजून त्या मोहामध्ये न अडकता ती स्वतःकडे लक्ष द्यायला लागेल, थोडंसं डिटॅच व्हायला शिकेल. ह्या गोष्टी असू शकतात की तिचा तो धडा आहे सोल प्लॅन मध्ये. पण तिला माहित नाही, तिला वाटतं माझ्या मुलांनी जवळ राहावं, जवळ राहावं. पण जे काही तुमचे सोल प्लॅन आहेत, किंवा जे काही तुम्हाला शिकायचंय या शरीरात येऊन, अति इमोशनल होणं, अति भावनिक होणं, अति प्रोटेक्टिव्ह असणं, नवऱ्याबाबतीत, मुलांबाबतीत, कुठल्याही, म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष, हे दोन्ही अर्थाने घ्या. त्यावेळी आपला उच्चस्व आपल्याला शिकवत असतो की तू फार अडकतीस त्या मोहामध्ये. त्याला माहित असतं. म्हणून उच्चस्वच्या दृष्टीतून असं म्हणलं गेलंय. मी फक्त माझाच मानवी जो दृष्टिकोन आहे की मला जे योग्य वाटते, मला छान वाटते, कम्फर्टेबल वाटते. पण तसं नाहीये. माझ्या सर्वांगीण हित कशात आहे, सर्वोच्च हित कशात आहे, हे माझ्या उच्च आत्म्याला माहिती. त्याच्यामध्ये मला त्रास होऊ शकतो माझी इच्छा पूर्ण नाही झाली तर, पण तरीही ते माझ्या हिताच आहे. म्हणून असं दिलेलं आहे की तुमचा हेतू हा त्याच्या दृष्टीतून सेल्फिश असणं गरजेचं आहे. त्याला तो जो बघतोय आत्मा, तो संपूर्ण पिक्चर बघतोय त्यासाठी. हा, स्वाती ते इथून वाच. सुदैवाने तुम्हाला या दोन्हीमधल्या फरकावर जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ उच्च स्वला तुमच्या खऱ्या इच्छेसाठी विचारावे लागेल. त्या इच्छा सत्य आहेत. या इच्छा ईश्वराला तुमच्याकडून पाहिजे आहेत. कारण या इच्छा ईश्वराच्या त्या विचाराशी सुसंगत आहे ज्यातून विश्वनिर्मिती झाली. हे ते बीज विचार आहेत जे ईश्वराच्या गुणांनी युक्त असणाऱ्या तुमच्या रचनेला जन्म देऊ शकतात. तुमच्या इच्छा, प्रेम, समृद्धी, शांती, ज्ञान, आनंद आणि ईश्वराच्या इतर सर्व गुणांमध्ये राहून पूर्ण होतील. हा, एवढं प्रत्येक इच्छा एका हा ठीक आहे. मग आता आपल्याला हे समजलं की माझी इच्छा आणि माझ्या उच्च स्वच्या दृष्टीतून तो बघतोय, तो त्याला जे माहिती, कदाचित ती इच्छा माझ्यासाठी त्रासदायक आहे, मला दुःख देणारी, मला रडू आणणारी, की माझं कुणी ऐकतच नाहीये, माझी इच्छा पूर्ण होत नाहीये. पण ती सगळ्यांच्या हिताची, सर्वांगीण विकास म्हणजे हिताची आहे. आणि माझ्या उच्च स्वला ते माहिती की माझं हित कशात आहे. ह्या दोन्ही मधल्या फरकावर जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ उच्च स्वला तुमच्या खऱ्या इच्छेसाठी विचारावं लागेल. आता हे हे ओळखायचं कसं की माझं हित कशात आहे, मला कसं समजणार? यासाठीच आपण हा धडा करतो, हा सराव करणार आहे की जिथं आपण आपल्या उच्च स्वला विचारतो डोळे मिटून की माझ्या खऱ्या इच्छा सांग काय आहेत ते. त्या इच्छा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कदाचित आपल्याला जाणवतं की खरोखर हृदयात गेल्यावर, डोक्यानी नाही, हृदयात जेव्हा आपण जातो, उच्च स्वसोबत जेव्हा बसतो, तेव्हा हृदय आपल्याला सांगतं. आता मी ते मुलाचंच उदाहरण धरून बसते कारण तेच आत्ता दिलेलं आहे. त्यावेळेस आपलं हृदय सांगेल की जाऊ दे, त्याला शिकायला लांब, त्याच्या हिताच आहे, त्याच्यातून त्याचा फायदा होणार आहे आणि त्याची इच्छा आहे. तर त्यामुळं हृदय आपल्याला असं सांगेल. म्हणून इथं म्हणलंय की त्याच्यासाठी तुम्हाला केवळ उच्च स्वला विचारावं लागेल आणि त्या इच्छा प्रकट होतात, खूप व्यवस्थित होतात. जाणवतं आपल्याला, एकदम खोलवर गेलं ना की जाणवतं की हृदय काय सांगतंय माझं, माझा उच्च आत्मा हृदयात आहे, तो काय सांगतोय मला. या इच्छा सत्य आहेत. या इच्छा ईश्वराला तुमच्याकडून पाहिजे आहेत, कारण या इच्छा ईश्वराच्या त्या विचाराशी सुसंगत आहेत ज्यातून विश्व निर्मिती झाली. म्हणजे ही जी इच्छा असेल ना आपल्या हृदयातून जी येणार आहे, जो आपल्याला उच्च स्व सांगेल, ती आपली नाही, आपल्या ईश्वराची इच्छा आहे.
की कारण त्याचा जो विचार आहे, ज्या विचारातून त्यांनी आपल्याला निर्माण केलंय, की ह्या आत्म्याने, ह्या जीवानी यामध्ये जगावं, त्या विचाराशी हार्मनीमध्ये ही इच्छा असेल. म्हणून असं म्हणलं गेलं की ज्यातून विश्वनिर्मिती झाली, ज्या विश्वनिर्मितीमध्ये एका विचारामध्ये सगळं ब्रह्मांड निर्माण झालं, आपण निर्माण झालो. मग ईश्वराचा विचार कसा होता? आठवतोय धडा? की आपल्याला प्रेम, समृद्धी, आनंद ह्या सगळ्यांनी एक भरलेलं आयुष्य आपल्याला मिळावं, हा विचार होता. मग त्या विचाराशी सुसंगते म्हणजे काय? त्यापैकीच एक कुठलं तरी विचार ह्या इच्छेमधून आपल्याला मिळणार. म्हणून आपण विचारायचं की कुठली इच्छा आहे माझी, सांगा. जी कुठली इच्छा आपल्या हृदयातून येते ती ईश्वराच्या विचारातून येते. समजते? म्हणजे ईश्वरालाही तेच एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित आहे आपल्याकडनं. म्हणजे आपली आणि त्याची इच्छा एक आहे, याचा अर्थ झाला. त्याचा आणि आपला तो विचार एक आहे, ज्या विचारातून ती इच्छा प्रकट होईल. म्हणून हृदयातून येणारी इच्छा खरी इच्छा. हे बाकीचे वरवर जे आपल्या डोक्यातून विचार असतात ना, मला हे पाहिजे, हे सगळे वरचे डोक्यानी आपण कुठून कुठून ऐकलेले, त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये, प्रभावामध्ये बोललेल्या इच्छा आहेत. पण खरी इच्छा जी प्रकट होते ती आपल्या हृदयातून, आपल्या ईश्वराकडून. हं? हे ते बीज विचार आहेत जे ईश्वराच्या गुणांनी युक्त असणाऱ्या तुमच्या रचनेला जन्म देऊ शकतात. जो कुठला विचार प्रकट होईल, पुढे जाऊन काय जो काही रिझल्ट असेल तो तसाच असेल. म्हणजे हे त्याचे सीड आहेत, हे त्याचे बिया आहेत. असे विचार प्रकट होतील आपल्या आतून. तुमच्या इच्छा, प्रेम, समृद्धी, शांती, ज्ञान, आनंद आणि ईश्वराच्या सर्व गुणांमध्ये राहून पूर्ण होतील. आपल्याला सुरुवातीला जरी वाटलं की हे असं कसं काय झालं, मला तर हे पाहिजे होतं, हे कसं काय माझ्या मनामध्ये येतंय, आपल्या हृदयात येतंय. पण जेव्हा आपण पुढे जाऊ, थोडंसं त्या इच्छेवर आपण काम करायला लागतो आणि जेव्हा ती खरोखर इच्छा आपली पूर्ण होते, त्यावेळेस जी भावना असते ना, ती ईश्वरी भावना असते. म्हणजे प्रेम, शांती ह्यापैकी कुठलीही भावना तुम्ही तेव्हा अनुभव कराल. म्हणून ती खरी इच्छा आहे. खरी ती हृदयातून येणारी इच्छा आहे. हा स्वाती ताई, खाली. हं. प्रत्येक इच्छा एका वहीत मी दावा करतो ने सुरू करत केवळ वर्तमान काळातच लिहा. वास्तवात ना भविष्यकाळ आहे ना भूतकाळ आहे. केवळ वर्तमान काळ अस्तित्वात आहे. ईश्वर सर्वत्र उपस्थित आहे, सर्वव्यापी आहे. तो सर्वव्यापी भूतकाळ नाही आणि सर्वव्यापी भविष्य नाही. जेव्हा तुम्ही भूतकाळाचा विचार करता, तेव्हा तुम्ही काय घडले असेल याची फक्त कल्पना करत असता. ही निर्मिती तुमच्या मर्यादित समज आणि स्मरणशक्तीची आहे. हा मायेचा भ्रम आहे. जसा तुम्हाला भूतकाळ जाणवतो, तसा त्यात थोडे बदल करून भविष्य पुन्हा घडू शकते. ही तुमची कल्पना आहे. जेव्हा तुम्ही भूतकाळाची किंवा भविष्याची स्वप्ने पाहण्यात व्यस्त असता, तेव्हा तुम्ही वर्तमान चुकवता, जे तुमचे एकमेव सत्य वास्तव आहे. करेक्ट. हा आठवड्यामध्ये हा पॅरेग्राफ ना खूप महत्वाचा आहे. आपण 1 मिनिट राहिलाय, तर इथं आत्ता सांगण्यापेक्षा आपण सेम लिंकवर जॉईन करू. मग इथून आपण सुरुवात करू.